नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत गिरीज येथील ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये. अत्यंत उत्कृष्टपणे इथं गिरीजला ही ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की खूप चांगल्या पद्धतीने इथं फुलं आणि फळं लागलेली आहेत. या बागेचे मालक आणि शेतकरी ज्यांनी कष्ट घेऊन सुमारे वर्षभर मेहनत करून इथं ही ड्रॅगन फ्रूटची बाग उभी केलेली आहेत, ते आणि त्यांचे जावई आपल्यासोबत आहेत. तर आपण त्याची अतिरिक्त माहिती त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार साहेब. हो, नमस्कार. तुमची ही ड्रॅगन फ्रूटची बाग बघितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. ओके, थँक्यू. तुम्ही स्वतः कष्ट घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात ही बाग उभी केलेली आहे. ओके. तर तुम्ही जरा तुमचा परिचय आणि तुम्ही हे कधीपासून करताय, कसं करताय याची माहिती थोडक्यात सांगा. हो, आम्ही मूळचे गिरीजचे शेतकरी म्हणूनच आहे. आणि नको ही बाग आम्ही गेल्या वर्षी मेमध्ये लावली, गेल्या मेला. आणि आता 1 वर्ष 1 महिन्याची झाली आहे. पण याला अगोदरच एप्रिल महिन्यातच फूल येऊन जवळजवळ 21 मेला आम्ही पहिला तोडा करून टाकला. आणि तेव्हापासून जवळजवळ 21 दिवस आम्ही सतत याची फळं काढली. आणि आत्ता गेल्या शनिवारपर्यंत आम्ही फळं तोडली याची. पण आता थोडा हंगाम कमी आहे. आता कुठे तयार आहेत, 10-12 दिवसांनी तयार होतील, कुठे फूल आलं आहे. असं हा हंगाम जवळजवळ एप्रिल 15पासून चालू होतो आणि जवळजवळ ऑक्टोबर एंडपर्यंत हा राहतो. म्हणजे असं चालूच असतो चक्र. कुठे असा थोडा गॅप पडतो, कारण ही फुलली तर एकदम फुलतात आणि निघाली तर एकदम निघतात. आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस निघतात, पुन्हा थोडा हे होतो, स्टॉप होतो. आणि असा याचा जीवनक्रम आहे. आणि याचं आयुष्य जवळजवळ 20 ते 25 वर्ष असते. त्यामुळे याला खांब वगैरे, याची स्ट्रक्चर वगैरे मजबूत करावं लागतं. नाहीतर आपलं फळ यायचं आणि त्याच टायमात तुटून जायचं. त्यामुळे याचं स्ट्रक्चर वगैरे थोडं मजबूत करावं. म्हणजे एकदा लावलं की 20-25 वर्ष तुम्हाला फक्त खत पाणी करायचंय, बाकी देखभाल काय करायची गरज नाही, काहीच नाही. बरं, ह्याचं मार्केटिंग वगैरे कसं काय? मार्केटिंग वगैरे आता आमचं हे जवळजवळ 50 गुंठ्याला आहे. परंतु आम्ही याचं सुरुवातीला मार्केटिंग आमच्या इथेच फार्मवर येऊन लोक, म्हणजे एकदम पिकलेली आम्ही झाडावरून काढून द्यायचे त्यांना. परंतु पाणी पडल्यानंतर भरपूर फळ होतं आणि एकदम आता काय करायचं म्हणून आमचं रमेदी चर्चला नयने असतात, तिथे आम्ही जवळजवळ 1 टेम्पो भरून 400 किलो जवळजवळ नेली. एका दिवसात 400 किलो संपली. दुसरे दिवशी तिथे विकत असताना एक व्यापारी आला आणि सांगतो की तुम्ही 200 रुपयांनी विकतात, तर मी तुम्हाला 180 रुपये देतो रिटेल, म्हणजे एकदम क्रेडवारी आम्हाला देऊन टाका. आणि मग राहिलेली आम्ही त्यांना देऊन टाकली, पुन्हा फाटायला नको, कारण एकदम तयार होती. त्यामुळे मग आम्ही त्यांना देऊन टाकली. आता एकदम खाली आहे, परंतु आता 10-12 दिवसांनी आता होईल. ही सर्वांची लागलेली आहे, आता ही तयार होतील 10-12 दिवसांनी. ते 10-15 दिवसांनी पुन्हा 1 महिन्याने. आता ही परवाच्या दिवशी फुलली आहे. आता जवळजवळ 22-23 दिवसांनी ती तयार होतील. असं. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. त्यांचे जावई पण आपल्या सोबत आहेत, आम्हाला मदत करतात नेहमी. ते नेहमी त्यांना मदत करतात. तर हाऊ डू यू एन्जॉय दिस फार्मिंग ओव्हर हियर, ड्रॅगन फ्रूट? Yes. He Very likes good. it, so we support him. व्हेरी गुड. Yeah. व्हेरी गुड. Thank you. थँक्यू. गॉड ब्लेस यू. ओके, थँक्यू.